गनूचे प्राण कसे वाचले. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण. चला तर मग श्रोते हो, आज आपण एक नवीन कथा पाहूयात. शेगावमध्ये एकदा चमत्कार घडला. एके वर्षी शेगावच्या पंचक्रोशीमध्ये पाऊसच पडला नाही, दुष्काळ पडला. एका ठिकाणी विहीर खोदण्याचे काम चालू होते. 40 ते 50 मजूर लोक घामगाळीत खोदाईचे काम करीत होते. 2 पुरुष खोल विहीर खणली गेली होती. आता खाली काळा पाषाण लागला. पहारीने तो काही फुटत नव्हता. तेव्हा त्याला सुरुंगाने उडवायचे ठरवले. काळ्या पाषाणाला 3-4 छिद्रे पाडून त्यात सुरुंगाची दारू ठासून भरली गेली. त्याला दोऱ्या बांधल्या गेल्या. वरून एरंडाच्या पुंगळ्या करून पेटवून खाली सोडण्यात आल्या. पण दोऱ्यांच्या गाठीमुळे त्या मध्येच अडकल्या. सुरुंगापर्यंत विस्तव जाईना. विहिरीत उतरायला कोणीच तयार होईना. शेवटी मिस्त्रीने गनू जवाऱ्याला दरडावून खाली जाण्याचा हुकूम केला. गनू अतिशय गरीब व भोळ्या दारिद्र्याने गांजलेला असा होता. मिस्त्रीच्या आज्ञेपुढे त्याचे काय चालणार. या गनूची श्री महाराजांवर नितांत श्रद्धा होती. श्री महाराजांचे स्मरण करीत करीतच गनू विहिरीत उतरला. त्याने पेटलेली पुंगळी पुढे सरकवली आणि घाईघाईने वर येणार इतक्यात सुरुंगाच्या दारूला विस्तवाचा स्पर्श झाला आणि धडाडधूम विहिरीत एका क्षणात स्फोट झाला. विहीर धुराने भरली. गनू आतच होता. त्याच्या हाताला एक कपार लागली. तो कपारीत जाऊन बसला आणि प्राणभयाने श्री महाराजांचा धावा करू लागला. एका पाठोपाठ एक असे जबरदस्त 4 स्फोट झाले. विहिरीबाहेर असलेले लोक घाबरले. त्यांना वाटले आता कसला गनू वाचतोय. बिचाऱ्याच्या चिंधड्या उडाल्या असतील स्फोटाबरोबर. त्याचे प्रेतच कदाचित बाहेर येईल असे सर्वांना वाटले. सर्वजण चिंता करीत असतानाच थोड्या वेळाने गनूच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. अहो मिस्त्री, मी जिवंत आहे. कपारीमध्ये अडकून बसलो आहे. कपारीवर मोठा धोंडा येऊन बसला आहे. मला बाहेर पडता येत नाही. मला तुम्ही बाहेर काढा. गनू जिवंत असल्याचे पाहून सर्वांना आनंद झाला. त्यांची चिंता दूर झाली. काही लोक लगेच विहिरीत उतरले. पहारीने कपारीवरचा धोंडा त्यांनी दूर केला व गनूला अलगद बाहेर काढले. मृत्यूच्या जबड्यातून गनू जिवंत बाहेर आला याचेच सर्वांना कौतुक वाटले. सर्वजण त्याच्याजवळ गोळा झाले. नाना प्रश्न विचारू लागले. अभिनंदन करू लागले. पण त्याचे कोणाकडेच लक्ष नव्हते. तो जो धावत निघाला तो थेट श्री महाराजांच्या मंदिरात आला. श्रींच्या चरणावर मस्तक ठेवून नेत्रातल्या अश्रूंनी श्रीचरणावर त्यांनी अभिषेक केला. श्री महाराज त्याला म्हणाले, काय गनू, कपारीत बसून किती धोंडे उडवलेस. आज तुझे गंडांतर टळले. पुन्हा कधी असं जीवावरचं धाडस तू करू नकोस. गनू मागोमाग विहिरीवरचे लोक तेथे आले. गनूला गहीवरून आले. तो म्हणाला, महाराज, स्फोट होताच आपण मला हाताला धरून कपारीत बसवले. कपारीवर धोंडा लावलात. आपणच माझे प्राण वाचवलेत. मी धन्य झालो. मला माझ्या भक्तीचे फळ मिळाले. गनूने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार केला. तेथे असलेले सर्व जण गनूचे बोल ऐकून कौतुक करू लागले. सर्वांनी श्री महाराजांचा जय जयकार केला व त्या दिवसापासून गनू श्रींचा अनन्य भक्त बनला. श्रोते हो, कथा खूपच छान आहे. आपणास कशी वाटली? लाईक व सबस्क्राईब करा व शेअर करा ही नम्र विनंती.